ठराव क्रमांक 284 2000 ही इमारत जी आहे ती सिडकोची आहे. 2002 साली ही महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी आपण नागरी आरोग्य केंद्र केलं. 1974 साली ही निर्मित झालेली ही इमारत आहे. ज्या पद्धतीत आज रिडेव्हलपमेंट सगळीकडे चालू आहे, अशा पद्धतीत आता त्या ठिकाणी ती जी बिल्डिंग आहे एकदम नादुरुस्त झाली आणि आपण नागरी आरोग्य केंद्र हे खाली तळमजल्यावर घेतलं. त्या ठिकाणी बऱ्यापैकी डागडुजी करण्याची गरज आहे. जसं की गेल्या महासभेमध्ये आपण मनीषा विद्यालयामध्ये जसा स्लॅब कोसळला, तसा ह्या रुग्णालयामध्ये एखादा स्लॅब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी सेक्टर 8 पासून सेक्टर 17, शिवाजी चौकाच्या सेक्टर 9, 10ची लोक त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राचा उपभोग घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी रुग्ण बऱ्यापैकी येतात. आज त्या ठिकाणी बऱ्यापैकी डागडुजी करण्याची गरज आहे. तर माझी विनंती राहील की सदर विभागात संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्या ठिकाणी ज्या अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी आहेत त्या करणं तातडीने करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी नगरसेवक असतानाच ती वास्तू आपण सिडकोकडून हस्तांतर करण्यात आली. त्याच वेळेस मी खाली आरोग्य केंद्र आणि वरच्या फ्लोअरवरती तेथील नागरिकांच्या, तरुणांसाठी, युवतींसाठी एक व्यायामशाळा असावी असं मी त्या ठिकाणी 2004च्या आसपास मी तिथे ठराव मांडलेला आहे. परंतु ठीक आहे, मध्ये गॅप झाला. आज माझी एक विनंती राहील की नव्या मुंबईच्या प्रवेशद्वारावर लगत असलेला जो विभाग आहे सेक्टर 1, 2, 3, 4 हा अल्प उत्पन्न गटातील लोकांचा निर्मित झालेला आहे. आजही त्या ठिकाणी आपल्याला फक्त झोपडपट्टी बोलल्यानंतर गरिबी दिसते, परंतु स्लॅबमध्ये राहणाऱ्यांची गरिबी पण जर पाहायची असेल तर माझ्या सेक्टर 1 मध्ये 18 मीटरच्या रूम मध्ये राहणारी आजही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहणारी लोक मी तुम्हाला दाखवू शकतो. त्या ठिकाणी फक्त स्लॅब मध्ये राहतो म्हणून तो श्रीमंत दर्जा मिळाला. अक्षरशः आजही झोपडपट्टीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही दिसणार नाही. मी झोपडपट्टीला काही वेगळं समजत नाही, तू असं बघू नको. प्रत्येकाने सुधारलंच पाहिजे, परंतु प्रत्येकाचं एक असतं. तर बी टाईप म्हणजे अशा पद्धतीने की बी टाईप 18 मीटर, 20 मीटर, 22 मीटर डी टाईप. आणि त्या काळात झालेल्या गोष्टी आहेत. काही लोक जी बोलतात ना त्या तिथे फिरली ते तिथेच राहिली. काही लोक बी टाईपचे सी टाईपमध्ये गेले, सी टाईपचे इकडे गेले, तिकडे गेले. आज अख्ख्या नव्या मुंबईमध्ये माझा सेक्टर 1, 2 आहे. पर्यायानुसार कोणी स्कोपर घेण्याला गेलं, कोणी नेरूळला गेलं. आज माझी विनंती राहील की तिथल्या तरुणांसाठी, तिथल्या तरुणींसाठी वरती जो पहिल्या माळ्यावरती जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीत सुसज्ज अशी व्यायामशाळा तिथे बांधण्यात यावी. हा माझा 284 आहे. 285 व्यायामशाळा, 286 मध्ये सेक्टर 1. आज नव्या मुंबईमध्ये एकच मैदान जो आमच्या जवळ आहे, NBSSच्या बाजूला NBSS क्लब आहे त्याच्या बाजूला, नेताजी सुभाषचंद्र बोस. 4 वर्षापूर्वी करोनाच्या काळामध्ये एका कार्यक्रमाला मी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना त्या ठिकाणी उद्घाटनाला बोलवलं असता त्या ठिकाणी नाईक साहेबांनी पाहिलं की म्हणजे हे मैदान इतकं सुंदर आहे, चांगली जागा आहे. आणि मी त्या ठिकाणी नाईक साहेबांकडे मागणी केली. प्रशासक असल्यामुळे यांच्याकडे काय मागायची काय हेच नव्हती. परंतु मी दादांना सांगितल्यानंतर दादा बोलले तुम्हाला एक 2 ओळीचं पत्र दे. आणि त्या ठिकाणी मी दादांना पत्र दिलं आणि त्या ठिकाणी स्टेज बांधण्यात यावा अशी मी विनंती केली. त्या दादांच्या म्हणण्यानुसार दादांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दूरध्वनी दिला आणि मला माझ्या लेटरवरती मागणी करायला सांगितली की त्या सदर जागेवरती एक स्टेज आणि तुला जे काय पाहिजे ते तिथे माग इथे खेळाडूंसाठी. आणि त्या ठिकाणी मागण्यात केल्यानंतर माझ्या विनंतीला
यश आलं. दादानी सांगितल्याप्रमाणे मला तिथे स्टेज बांधण्यासाठी मंजुरी मिळाली, पण बांधूनही झाला. आज बाजूला माझ्या विभागातील तसेच आजूबाजूच्या सेक्टर्समधल्या ज्येष्ठ नागरिक असतील, तिथले सकाळी मॉर्निंग वॉकिंग करणारी लोक त्या ग्राउंडच्या बाजूनीच जाण्याची वाट आहे, ट्रॅक आहे. तर त्याच्यामुळे काय होते की सकाळी मुलं क्रिकेट खेळत असतात, त्यांचा चेंडू बऱ्याच वेळा तिथे विरंगुळ आपला ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना तो चेंडू लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी जर चारी बाजूने जर सुरक्षा भिंत बांधली तर हा प्रकार काहीसा त्या प्रकारावर आळा बसेल. त्या ठिकाणी केवळ नव्या मुंबईचीच तरुण त्या ठिकाणी खेळण्यासाठी येत नाही, तर त्या पलीकडे असलेले शिवाजीनगर, गोवंडी, मानखूर या भागातून सुद्धा तरुण मुलं त्या ठिकाणी येतात. त्यामुळे काही खेळाडू येतात, काही गुंड प्रवृत्तीची लोक येतात, काही चुकीचा धंदा करण्यासाठी येतात. जर त्या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधली, त्या ठिकाणी एक गेट राहील, त्या ठिकाणी असलेल्या आपल्या लोकांना या नव्या मुंबईचं आयडेंटिटी बघून त्या ठिकाणी खेळायला आपण त्यांना प्रथम प्राधान्य देऊ. अशा पद्धतीमध्ये तिथे योजना करणं गरजेचं आहे. तर मी त्यासाठी आपल्याकडे मागणी केली. तर ह्या तिन्ही ठिकाणी या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की ह्या तिन्ही गोष्टी आपण लवकरात लवकर सभागृह नेते आणि आपण सगळेजण घ्या आणि हे लवकर मंजुरी मिळेल अशी मी विनंती करतो आणि थांबतो. मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.